आपल्याकडे अशा पद्धतीच्या काही साड्या असतात ज्या की ओपन पल्लूमध्ये खरंच खूप छान दिसतात, पण त्याचा जेव्हा आपण ओपन पल्लू ठेवतो तेव्हा आपल्याला बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा फेस करावे लागतात. ते म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण ओपन पल्लू साडी नेसली आणि जेव्हा आपण हात खाली करतो तेव्हा हा पल्लू सतत आपला खाली सरकत असतो आणि तो सतत वरती करून करून खरंच खूप इरिटेट व्हायला होतं आणि मग आपला जो कार्यक्रम आहे त्याचीसुद्धा वाट लागते आणि आपला मूडसुद्धा ऑफ होतो. तर याच प्रॉब्लेम्सवरती एक सोल्युशन मी आणलेलं आहे आणि त्याचबरोबर ही साडी कशी वेअर करायची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेली आहे. सो व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे मी अशा पद्धतीची काहीशी साडी घेतलेली आहे बघा आणि अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात ना त्याचा वरचा जो काठ आहे तो ना असा अर्धा असतो, म्हणजेच फक्त पदरापुरता असतो आणि त्यानंतर हे असं फॅब्रिक असतं बघा. म्हणजे एक 4 ते 5 इंचाचं एक्स्ट्रा फॅब्रिक जे खोवणीचं असतं ते असतं आणि जो पदराचा जो भाग आहे तो बाकीच्या साडीच्या तुलनेत हाईटने थोडासा कमी असतो. तुम्ही अशा साड्या जर घेतला असाल तर तुम्हाला माहितीच असेल. मला सुद्धा मी पहिल्यांदा ते फॅब्रिक पाहिलं ना तेव्हा मला असं वाटलं की साडी डॅमेज वगैरे आहे, पण नंतर मला समजलं की ह्या साड्यांमध्ये असंच काहीसं असतं. तर इथे बघा मी नॉर्मल पेटिकोट यूज केलेला आहे. तुम्हाला जर शेपवेअर वगैरे यूज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता इथे हा खोवणीचा जो साडीचा भाग आहे ना तो पहिल्यांदा मी खोवून घेतलेला आहे. उजव्या पायावरून खोवायला मी सुरुवात केली आणि पूर्ण माझ्या भोवताली एक राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पदराचा जो भाग आहे तो हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा पाठीमागून उजव्या हाताखालून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने टर्न करून घेतलेला आहे. म्हणजे जर नवीन कोणी बिगिनर्स असतील ज्यांची साडी नेसायची सुरुवात असेल, पहिल्यांदाच नेसत असतील तर त्यांच्यासाठी हा युजफुल आहे. बाकी ज्यांना साडी नेसता येते त्यांच्यासाठी काही या गोष्टी नॉर्मलच आहेत, फक्त काही टिप्स आहेत त्या तुम्हाला युजफुल होतील. तर इथे बघा मी पदर जो घेतला आहे तो खूपच शॉर्ट वाटतोय, पण ही जी साडी आहे ना ह्याच्यासाठी आपल्याला शॉर्टच पदर काढायचा आहे, कारण की याचा जो वरचा काठ आहे ना तो खूपच कमी असल्यामुळे मला इथे शॉर्ट पदरच काढावा लागणार. जर तुम्ही असा लॉंग पदर काढलात ना तर मग काय होईल, इथला जो भाग आहे तो प्लेन येईल, म्हणजेच वरचा जो काठ आहे तो पूर्ण कमरेपर्यंत येणार नाही आणि पदरसुद्धा जेव्हा आपण सोडणार ना म्हणजे ओपन पल्लू जेव्हा आपण ठेवणार तेव्हा त्याची लेंथसुद्धा खूपच जास्त होईल. त्यामुळे ह्याची जी लेंथ आहे ना ती आता आपल्याला थोडी कमीच ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही लेंथ वाढवलात ना पदराची तर इथे बघा हा जो काठ आहे तो पूर्णपणे पाठीमागून इथून पूर्ण रिकामा येतो आणि मग आपला जो साडीचा लुक आहे तो खूपच मग खराब होतो. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे बघा हे मेजरमेंट आपल्याला फिक्स दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना तो अशा पद्धतीने आतमध्ये टक करून घ्यायचा. अगदी सेंटरला घ्या किंवा मग जर तुम्ही हायटेड असाल आणि मग पल्लू खूपच कमी पडत असेल तर थोडासा आपल्याला तो डाव्या पायावरती तो जो फॅब्रिक आहे ना तो खोवून घ्यायचा आहे आणि आतमध्ये त्याला एका पिनेने टक करून घ्यायचं. जर तुम्ही हायटेड किंवा थोडंसं हेल्दी असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे जो मी कमरेवरती काठ घेतलेला आहे ना तो जरी पुढच्या बाजूला कमरेवरती नाही आला तरी पाठीमागच्या बाजूने कमरेवरती यावा एवढाच आपल्याला पल्लू इथे ठेवायचा आहे, जेणेकरून पाठीमागून जो लुक आहे आपला तो खराब दिसणार नाही. कारण पुढच्या बाजूचा कमरेवरचा भाग तितकासा दिसून येत नाही पण पाठीमागचा भाग पूर्णपणे दिसून येतो, त्यामुळे त्या एका गोष्टीची इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर इथे कमरेवरचा जो काठ आहे तो सेट करून झाल्यानंतर पदराला सुद्धा एक तात्पुरती पिन लावून घेतलेली आहे मी. त्यानंतर आता प्लीट्स काढून घेऊया. तर आज एका नवीन पद्धतीने मी प्लीट्स काढणं तुम्हाला दाखवते आहे. तर बघा आपली जी तर्जनी आहे आणि अंगठा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने फॅब्रिक पकडायचं आणि बाकीची जी 3 बोट आहेत ना ती आतल्या बाजूला अशा पद्धतीने टर्न करून आतमध्ये टाकून घ्यायची आणि डाव्या हाताने असं फॅब्रिक ओढून ट्विस्ट करून ते अंगठ्याकडे घेऊन यायचं आणि त्याच्यावरती अंगठा असा उचलून त्याच्यावरती ठेवायचा. पुन्हा हे फॅब्रिक आपली जी करंगळी आहे तिकडे घेऊन जायचं आणि करंगळी उचलून त्याच्यावरती ठेवायची आणि हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा करायची, म्हणजे इथे आपल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या तयार होतात. तर मी पहिल्यांदा जेव्हा साडी नेसायला शिकले ना तेव्हा ह्याच पद्धतीने शिकले, कारण माझ्या मम्मीची पद्धत आहे आणि माझी मम्मी हीच पद्धत वापरते. तर तुम्हाला ही पद्धत या अगोदर माहिती होती का हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि जर माहीत नव्हती असेल तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा. तर अगदी सुटसुटीत आणि खूप छान पद्धतीच्या अशा या प्लेट्स बनून तयार होतात बघा. आता या सोडायच्या कशा ते सुद्धा तुम्हाला दाखवते. डाव्या हाताने पुढच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा पद्धतीने पकडायच्या आणि आतमधला जो हात आहे आपला उजवा तो बाहेर काढून घ्यायचा आणि इथे बघू शकाल तुम्ही एकदम जबरदस्त अशा या प्लेट्स आपल्या तयार होतात. आता छान अशा सेट करून घ्यायच्या जसं आपण नॉर्मली सेट करून घेतो आणि त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वरची जी प्लेट आहे ना ती सोडून ती थोडीशी मोठी करून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून
तिथे जो फुगा होतो ना तो होणार नाही. आणि इथे बघू शकाल तुम्ही एकदम सुटसुटीत अशा या प्लीट्स आपल्या तयार होतात. आता प्लीट्स काढून झाल्यानंतर बघा इथे या प्लीट्स सरकू नयेत यासाठी इथे एखादी पिन लावायची आणि त्याला सेक्युअर करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर अगदी सेंटरला अशा पद्धतीने आतमध्ये टक करून त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता बघा मेन गोष्ट म्हणजे आपला जो पल्लू आहे तो, तर इथे तात्पुरती लावलेली जी पिन होती पल्लूची ती मी काढून घेतलेली आहे. आणि आता वरचा जो काठ आहे पदराचा तो आपल्याला खेचून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचा आहे. आणि इथे आता आपल्याला व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे, पिनअप करून घ्यायचं आहे. तर इथे पिन लावत असताना बघा अगदी खांद्यावरती किंवा खांद्याच्या थोडंसं पुढच्या बाजूला न लावता खांद्याच्या अगदी थोडंसं पाठीमागच्या बाजूला इथे पिन लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने. आणि त्यानंतर हा पाठीमागचा काठसुद्धा बघा एक नंबर असा दिसतोय. हा जर काठ पाठीमागे आला नसता तर तो लुक तितकासा उठून दिसला नसता. त्यानंतर बघा आता आपला जो पदर होता तो खूपच शॉर्ट दिसत होता ना, तर आता काय करायचं, खालचा जो काठ आहे ना तो खेचून पाठीमागच्या बाजूला घ्यायचा, जेणेकरून आपल्या ज्या पदराची जी किंवा पल्लूची जी लेंथ आहे ना ती थोडीशी मोठी होईल. आणि त्यानंतर बघू शकाल इथे पदराची जी लेंथ आहे ती वाढलेली आहे आपल्या. पण आता प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण वागतो किंवा काही कामामध्ये वगैरे असतो तेव्हा हा जो पदर आहे तो नेहमी खाली पडत असतो आणि मग खरंच खूप इरिटेट व्हायला होतं. तर त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर इथे पदर खेचून जितकी पदराची लेंथ हवी आहे ना तितकी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे पहिल्यांदा. आणि त्यानंतर लेफ्ट हँडवरती अशा पद्धतीने पदर पसरून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत, जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना अगदी तशा पद्धतीने. तर इथे 4 ते 5 प्लीट्स काढून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकाल इथे पोटावरचा भाग जो आहे तो एकदम परफेक्टली असा बसलेला आहे, सेट झालेला आहे. खालचा जो काठ आहे थोडासा खेचूनच घ्यायचा, जेणेकरून पदराची लेंथ वाढेल. आणि त्यानंतर हा जो वरचा काठ आहे ना तो बाजूला करायचा आणि आतल्या ज्या निऱ्या आहेत ना किंवा प्लीट्स आहेत त्यांना इथे पिन लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हा काठ अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्टली असा हा आपला पल्लू सेट झालेला आहे. तुम्ही स्वतःला कितीही मूव्ह करा किंवा कोणतंही काम वगैरे करा किंवा कोणताही फंक्शन अटेंड करा, तुमचा जो पदर आहे ना अजिबात जागचा हलणार नाही. किंवा तुम्ही कितीही खाली वाकलात कितीही उठलात तरीसुद्धा तो पदर जो आहे तो तुम्हाला पुन्हा पुन्हा सेट करावा लागणार नाही अजिबात. तुम्हाला जसं अगोदर लागत होतं ना उजव्या हाताने पदर सेट करावा लागत होता, उजव्या हाताची इथे गरजसुद्धा लागणार नाही. अगदीच तुम्ही हात वरती केलात की तुमचा जो पदर आहे पल्लू आहे तो ऑटोमॅटिकलीच सेट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण ओपन पल्लू साडी नेसू शकतो. आणि ही साडी तुम्ही कोणताही फंक्शन नेसून तुम्ही कोणताही फंक्शन अटेंड करू शकता. अजिबात तुम्हाला इरिटेट होणार नाही किंवा पुन्हा पुन्हा हा पदर सांभाळावा सुद्धा लागणार नाही. तर आपण ज्यांना टीव्हीवरती वगैरे बघतो ना त्या सेलिब्रिटीजसुद्धा अशाच पद्धतीने हा पल्लू पदर जो आहे तो सेट करतात, जेणेकरून त्यांना काम करताना कोणताही अडथळा वगैरे येऊ नये यासाठी. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.